राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्री शुक उवाच. इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप, उद्धव प्रणिपत्याह तत्वजिज्ञासुरच्युतम्. श्री शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, भगवान श्रीकृष्णांनी असा उपदेश केला तेव्हा भगवत भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारले. उद्धव उवाच. योगेश योग विन्यास, योगात्मन योग संभव, निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्याग संन्यास लक्षण. उद्धव म्हणतो, आपण योगेश्वर, सर्व योगाचे आधार, त्यांचे कारण आणि योग स्वरूप आहात. माझ्या परमकल्याणासाठी आपण त्या संन्यासरूप त्यागाचा मला उपदेश केला आहे. परंतु हे अनंता, जे लोक विषयातच गुरफटलेले आहेत त्यांना विषय उपभोगाचा त्याग करणे अतिशय कठीण आहे. हे सर्वस्वरूपा, त्यातसुद्धा जे लोक आपल्याला विन्मुख आहेत त्यांना तर हे सर्वथैव अशक्य आहे, असे माझे मत आहे. तर आपण आज गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी पाटील इथं नेहमीप्रमाणे आपण चिंतनाला हा जो विषय घेतलेला आहे, हा विषय श्रीमद भागवतामधला विषय आहे. 11वा स्कंद आहे आणि 11व्या स्कंदामधला हा 7वा अध्याय आहे. 7व्या अध्यायामधला आपल्याला हा विषय घ्यायचा आहे. हा जो 7वा अध्याय जो आहे, तर याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे या संपूर्ण जो विषय आहे त्याला अवधूतोपाख्यान म्हणतात. अवधूत गीता वेगळी आणि अवधूतोपाख्यान वेगळं. अवधूत गीता नावाची जी एक गीता आहे, त्या गीतेमध्ये भगवान दत्तात्रयांनी केलेला आत्मज्ञानपर उपदेश आहे. आणि या अवधूतोपाख्यानामध्ये भगवान दत्तात्रयांनी यदुराजाला केलेला उपदेश आहे की त्यांनी कसे गुरु केले, किती गुरु केले, हे त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे. तेव्हा उद्धवाचा आणि भगवंताचा संवाद याच्यामध्ये आलेला आहे. महाराज, उद्धव गीता नावाचा एक गीतेचा एक विषय पण आहे, यालाच उद्धव गीता पण म्हणतात. तर उद्धवाला 11व्या स्कंदामध्ये जो केलेला उपदेश तो अति महत्त्वाचा उपदेश आहे. जसं अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये उपदेश केला ना, तसं याच्यामध्ये पण भगवंताने उद्धवाला उपदेश केला. कधी केला? ज्यावेळेला भगवंताला देह ठेवायचा होता. म्हणजे त्यांची जी मुलं आहेत यादव, या यादवांनी त्यांच्यात आपापसात वाद उत्पन्न झाला आणि एकमेकाला मारू लागले. ऋषीचा शाप मिळाला आणि त्या शापामुळं 56 कोटी यादव होते, त्यांचा सर्वनाश झाला. यादवाचा पोर एक गोप्या भला, बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळची मोडून गेला रे. ऐक खेळ्या तुझ सांगतो, ऐसे जाणून खेळ रे. नामदेव महाराजांचा खेळी आहे. त्या खेळिया नावाच्या त्या पदामध्ये, त्या अभंगामध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की यादवाचा पोरी एक गोप्या भला. प्रेमाने ते गोपाळाला गोप्या म्हणतात. तो यादवाचा एक तो मुलगा आहे म्हणे, तो गोप्या खूप हुशार. त्यांनी काय केलं म्हणले, लहान थोरावघी मारली. हे सगळे त्यांना माहिती होतं की हे यादव जर माझ्या मागे राहिले तर हे त्रास देतील, लोकांना छळतील. म्हणून त्यांनी ऋषीच्या शापाचं निमित्त झालं आणि या यादवांचा निपात करून टाकला. त्याच्यानंतर आता प्रश्न भगवंताला असा पडला
की बाबा हे ज्ञान ठेवावं कोणाजवळ. अर्जुनाला जरी गीता सांगितली तरी अर्जुनाला संप्रदाय चालवण्याची आज्ञा दिली नाही भगवंतांनी. कारण असं होतं की अर्जुनाकडून तेवढंच काम करून घ्यायचं होतं कुरुक्षेत्रावरचं. संप्रदाय चालविण्याकरता, गुरुपदावर येण्याकरता जी काही योग्यता लागते ती अर्जुनाजवळ नव्हती. अर्जुन म्हणजे एक गाव दोन तुकडे असा होता माणूस. तो म्हणजे त्याच्या ठिकाणी तमोगुणच होता ना. आणि तमोगुण असल्याशिवाय क्षत्रिय तो राहत नाही. राग आला पाहिजे सैनिकाला, तरच तो समोरच्याला मारू शकतो, नाही तर नाही मारू शकत तो. तिथं दया कामाची नसती. आम्ही NCC मध्ये होतो. तर NCC मध्ये आम्हाला शिकवणारे जे इन्स्ट्रक्टर राहायचे ना, त्यांनी असा प्रश्न विचारला. समजा म्हणले तुमचा शत्रू आहे आणि तो शत्रू तुमच्या पुढे, तुम्ही त्याला खाली पाडले आणि त्यावेळेला तुमच्याजवळच्या गोळ्या पण संपलेल्या आहेत बंदुकीच्या. तुमच्या फक्त बंदुकीचं पुढचं ते संगीन आहे, म्हणजे तो पुढं ते सुरीसारखं असतं ते आहे. आणि तो तुम्हाला हात जोडून म्हणतो की अरे नको मारू रे मला, माझे लेकरं बाळा येतं असं तसं. तुम्हाला दया येईन का नाही असं विचारलं त्यांनी. तर आम्ही म्हणलं हा साहजिकच आहे आता. त्याने नाही, तिथं दया कामाची नाही, तिथं त्याचं काहीच ऐकायचं नाही, सरळ भोसकून टाकायचं म्हणले. कारण तो शत्रू राष्ट्रातला आहे आणि तो आज तुमच्याजवळ तो विनवणी करून उठन, पण तोच परत तिकडे जाऊन तुम्हाला आणखीन 4 सैन्य घेऊन येईल आणि तो तुम्हाला मारील. त्याकरता त्यांनी हे पुढचं कुटाणा करण्यापेक्षा तुम्हीच त्याला संपून टाका ना. ही क्षात्रवृत्ती आहे. मग भगवंत अर्जुनाला तेच म्हटले भगवद्गीतेमध्ये की क्षात्र स्वभाव तुझा झुंजवील तुझं. अर्जुना तुझा स्वभाव जो आहे तो क्षत्रिय आहे, तो लढणारा स्वभाव आहे, तो तमोगुणी आहे. हा, आणि तो तुला काय करेल, बरोबर लढायला लावील. तू भले किती म्हण की मी भिक्षा मागन, मी हे सगळं सोडून जाईन, काही तू सोडून जाणार नाहीस. उलट काय करशील तुला जर यांनी 1 ठेवून दिली, तू 2 ठेवून देशील. कारण संग्रामी तू हरू जिंतीला, निवात कवचाचा ठाव फेडीला. ज्यावेळेला युद्ध झालं त्यावेळेला तू शंकरालाही पराभूत केलेले आहे. अर्जुनाचं दुसरं एक नाव होतं अशोक, सव्यसाची. सव्यसाची म्हणजे काय, दोन्ही हाताने तो बाण सोडू शकत होता एकाच वेळेला, एकदा इकडून. इतका स्पीडमध्ये दोन्ही हाताने बाण सोडून. किती प्रॅक्टिस असेल त्याची, कारण विचार तुम्ही, एवढी मोठी प्रॅक्टिस. पण भगवंताला त्याच्याकडून तेवढंच काम करून घ्यायचं होतं. संप्रदाय चालवता नाही आला आणि येऊ शकत नाही ना. तमोगुणी माणूस गुरुपदावर बसून काय उपयोग आहे, चालत नाही तसं. तो सद्गुरू म्हटलं की त्याच्या ठिकाणी दया असावी लागते, प्रेम असावं लागतं. त्याला जे ज्ञान मिळालं ते देण्याविषयी त्याच्या ठिकाणी कृपाळू पण असावं लागतं. हां, लई जर तमोगुणी जर असेल तर त्याच्या हातून उद्धार नाही होणार. म्हणून तसला उपयोगाचं नाही. म्हणून अर्जुनाला त्यांनी ती आज्ञा केली नाही, पण उद्धवाला मात्र केली. कारण उद्धव ज्ञानी होता. उद्धवाला तत्वज्ञानही होतं, तत्वजिज्ञासू होता तो. आणि त्याचं शिक्षणही बृहस्पतीकडे झालेलं होतं, नाही तसं सामान्य नव्हतं तो. आणि भगवंताची अंतरंग संगती झालेली होती उद्धवाला. म्हणून भगवंतांनी उद्धवाला बोलवून घेतलं आणि उद्धवाला सांगितलं की उद्धवा, आता मी निजधामाला जाणार आहे, म्हणजे देह ठेवणार आहे मी आता. पण हे माझ्याजवळचं ज्ञान मी कोणाला सांगू. मला ती तगमग आहे की हे ज्ञान कोणाजवळ तरी ठेवून मग जावं, बस, बाकी काही नाही. महाराज तुम्हाला मी मध्येच एक सुचलं म्हणून सांगतो. भगवान गौतम बुद्ध महाराज राज ऐश्वर्यातला माणूस होता, पण एवढं सगळं असूनही त्यांनी त्याग केला. सगळ्या राज ऐश्वर्याचा त्याग केला. सुंदर पत्नी होती, मुलगा होता, सगळं होतं. वडिलांनी तर कितीतरी सोय केली, पण नाही. वैराग्याचा अंगी झालासे संचार, इच्छी वनांतर सेवावया. तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या अंगात वैराग्य आलं. आणि वैराग्य आल्यामुळं काय वाटते आता की कुठंतरी एकांतात जावं, वनात जावं, चिंतन करावं. आता मला लोक तो ओक हाती धरवेना. लोक म्हणजे वाकरीसारखी येते, एकदा इकडून बोलते एकदा इकडून बोलते. आता त्यांच्याशी मला संपर्क ठेवू वाटत नाही. आणि खरं आहे हो, शेवटी अवस्था तीच होती. तुम्हाला सांगते, कुठपर्यंत तुम्ही लोकांच्या नादी लागणार. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे, ज्याला काहीतरी आपलं समाधान मिळवायचं ना, त्याला लोकांचा लोकसंपर्क जादा नाही पाहिजे. आणि भगवंताची कृपा हीच आहे. भगवंताची कृपा काय आहे
भगवंत तुमच्यापासून माणसं लांब नेतो, शिष्य लांब नेतो, पोरं सोरं लांब नेतो, तुमच्यावर ठेवीत नाही तो. मग समजून घ्यायचं की आपण आता भगवंताची कृपा सुरू झाली. मग आपण आपलंच त्या ठिकाणी भगवंताचे उपकार मानावेत की भगवंताने बरोबर केलं आहे आपल्याला. हा माणूस विचार करत नाही. तेव्हा भगवान गौतम बुद्ध ज्या वेळेला त्यांना देह ठेवायची वेळ आली, त्यांचा शिष्य होता आनंद नावाचा, तो त्यांचा नातेवाईक पण होता आणि त्यांचा शिष्य पण होता. महाराज तुम्हाला सांगतो, भगवान गौतम बुद्धांचे वडील त्यांना भेटायला येत होते. तर वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्ही संन्यास घेऊन मला भेटायला या. तसं येऊ नका म्हणले. कोणी सांगेन का असं? पण वैराग्याचं एवढं होतं की त्यांनी सांगितलं तसं नाही भेटायला यायचं, तुम्ही संन्यास घेऊन मला भेटायला यायचं. ही अवस्था होती. हां. आणि त्यांना अंतकाळच्या वेळेला लोकांची लाईन लागली दर्शनाला, कुठं कशाला. तर एक मनुष्य त्या आनंदबरोबर वाद घालत होता की मला भंतेजींना काही विचारायचंय, भगवंताला मला काहीतरी शंका विचारायची. आणि हा आनंद म्हणायचा, अरे त्यांना त्रास होतोय, त्यांना कशाला तू त्रास देतो, नको देऊ त्रास. तर गौतम बुद्ध म्हणले, आनंद त्याला येऊ दे म्हणले, मी गेल्यानंतर तो कोणाला विचारीन. अवघड. आता हे गेल्यानंतर काय कोणी नाही का? पण नाही, सांगण्याची जी तळमळ आहे, तगमग आहे ना, ते मी गेल्यानंतर तो कोणाला विचारीन. मग तू त्याला असं का करतो, येऊ दे म्हणे. आणि त्याला बोलून घेतलं त्यांनी आणि त्याची काही शंका होते त्या शंका त्याच्या निवारण केल्या. महाराज भगवंताला हाच प्रश्न पडला की आता माझ्याजवळ जे ब्रह्मज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान मी कोणाला देऊ? कारण याचा प्रचार झाला पाहिजे ना. कलियुगाचा आरंभ झालेला आहे आणि आता कलियुगामध्ये तर त्यांनी कलीचं महात्म्य पण याच्यात वर्णन केलं. कलियुगामध्ये तर असं होईल की आता सगळं कोणी आपापले स्वधर्म विसरून जातील, दुसरं भलतंच काहीतरी करतील आणि लोक विचार करणार नाहीत. कलियुगामध्ये आस्तिकता राहणार नाही, विचित्र होईल. अहो मला तर इतकं नवल लागलं, भागवत महात्म्यामध्ये नारद महर्षी म्हणले कलियुगामध्ये अन्न विकलं जाईल म्हणले. म्हणजेच हॉटेलात अन्न विकलं जात नाही का आता? म्हणजे पूर्वी अन्न विकत नव्हते. तुम्ही विचार करा, आपल्या खेड्यामध्ये सुद्धा ताक तर फुकटच मिळत होतं महाराज. कोणाकडे तुम्ही गेले ना तर वाटीभर ताक मागितलं तर लोटीभर मिळत होतं. किती क ताक द्यायचे. आज ताक विकत मिळतंय महाराज, रस्त्याला मसाला ताक. म्हणजे ज्या गोष्टी फुकट मिळत होत्या त्या आज रस्त्यावर विकायला येतात. हे कलीचं महात्म्य ऐका. कलीचे महिमान असत्या रिजले जन, पापा देती अनुमोदन करते हेळण संतांचे. हे कलीचं महात्म्य आहे. कलियुगामध्ये काय होईल म्हणले? काही होणार नाही, संतांना त्रास होईल म्हणले कलियुगामध्ये. आणि असत्य रिजले जन, असत्य खोटं बोलल्याशिवाय काहीच करायचे नाहीत माणसं. तीच वस्तुस्थिती, खोटं बोलतात लोक, मग ते परमार्थातले असो नाही तर व्यवहारातले असो, ही अशी अवस्था आहे. मग त्यांना असं वाटलं भगवंताला की हे ज्ञान कोणाजवळ ठेवावं, म्हणून भगवंताने विचार केला की हे उद्धवाला द्यावं. आता उद्धव तर यादवच होता आणि यादवांना तर शाप होता. काय शाप होता यादवांना? यादवांना एक शाप होता की बा 56 कोटी यादव मरतील म्हणले आपापसातच. ऋषीचा शाप होता. बरं, ह्याच्याजवळ ब्रह्मज्ञान ठेवावं, याला वाचवावं लागेल. मग ब्रह्मज्ञानाची खासियतच अशी आहे की ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याला शाप बाधा करीत नाही. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय त्याला शाप बाधा करीत नाही. मग ब्रह्मज्ञान झालं काय, त्या शापाविपाचे काही विचार करायचे नाही, त्याला शाप नाही बाधा करीत. कारण त्यांनी यथार्थ तो ब्रह्मस्वरूपच झाला ना. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मरूप झालेला आहे. त्याला कसलं शापन काय? सूर्यावर गेल्यानंतर कसला अंधार आहे? नाही ना. तसंही त्याची अवस्था. म्हणून म्हणले उद्धवाला पहिल्यांदा ब्रह्मज्ञान द्यायचं आणि त्याला संप्रदाय वाढवायला सांगायचं. म्हणून भगवंताने उद्धवाला जवळ बोलून घेतलं आणि उद्धवाला बरंचसं काय अगोदर तत्वज्ञान सांगितलं, कर्माचा विषय सांगितला, सगळं सांगितलं. आणि शिवाय उद्धवाला म्हणले तू तत्व जिज्ञासू आहेस.
तू तत्वजिज्ञासू आहेस म्हणून तुला हे ज्ञान मला द्यायचं आहे आणि तू या ज्ञानाचा काय कर, प्रचार कर. तो उद्धवाचा आणि भगवंताचा जो संवाद आहे तो संवाद आपण या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली. ते म्हणतात की बघ म्हणले, भगवान श्रीकृष्णांनी परीक्षितीला उपदेश केला होता की जो उपदेश केला तोच ते उद्धवाला त्यांनी सांगितला. आणि ते म्हणतात की उद्धवाने त्यांना नमस्कार करून तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने विचारलं. तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने उद्धवाने काय केलं, भगवंताला विचारलं. तो म्हणतो की तुम्ही सर्व योगाचे योगी आहात, तुम्हाला सर्व माहिती आहे. मग आता माझं जे परमकल्याण आहे त्या परमकल्याण करण्यासाठी मला संन्यासरूप त्यागाचा उपदेश तुम्ही केलाय. पण हे भगवंता, लोक विषयातच गुरफटलेले आहेत. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. कुठेही बघा तुम्ही ते म्हणतात, उद्धव म्हणतो की या आता कलियुगामधली इतकी विचित्र अवस्था आहे देवा की विषयाच्या त्या याच्यामध्ये लोक रंजून गेलेले आहेत, विषयामध्ये भुलून गेलेले आहेत, त्यांना बाकीचं काहीही सुचायला तयार नाही. आणि असं जर ही अवस्था आहे तर मग आता अशा लोकांना ते तर तुम्हाला विनमुख येतं, तुमचं आता त्यांना आवडच नाही. आणि मग आता याशी जर त्यांची अवस्था आहे तर त्यांना सुधारवणं तुला सर्वथा अशक्यच आहे. म्हणून हे प्रभो, आपल्या मायेने रचलेल्या देह आणि देहाशी संबंधित मी माझी या मिथ्या कल्पनेने प्रापंचिक वस्तूमध्ये बुडून गेलो आहे. म्हणून हे भगवान, आपण ज्या संन्यासाचा मला उपदेश केला त्याचे स्वरूप आपल्या या सेवकाला अशा प्रकारे समजावून सांगा की मी सहजपणे ते आचरू शकेन. तुम्ही संन्यास मार्गाचा उपदेश केला, तुम्ही त्यागाचा मला उपदेश केला, परंतु तो मला पचनी पडत नाही. मग मला पचनी पडण्याकरता म्हणून तुम्ही मला व्यवस्थित सांगा. तुम्ही व्यवस्थित सांगितलं का मग काय विषय नाही. सहज मला समजून असं सांगा. तुम्ही कदाचित मोठमोठ्या प्रक्रिया घेऊन कदाचित मोठा वेदांत सांगून सांगताना मला कळणार नाही आणि मग का उपयोगी. मला कळल अशा पद्धतीने तुम्ही सांगा. उद्धवाने त्यांना विनंती केली. मग उद्धव म्हणतो की भगवन, आपण निर्दोष अनंत सर्वज्ञ नियंते शक्तिमान आणि अविनाशी अशा वैकुंठ धामाचे निवासी तसेच माणसाचे नित्य सखा नारायण आहात. म्हणूनच त्रिविध तापाने पोळाल्यामुळं विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. तुम्ही कशा आहात, फार किती विशेषण दिले. तुम्ही कसे आहात म्हणले तर ते म्हणतात तुम्ही निर्दोष आहात, कुठल्याही प्रकारचा दोष तुमच्या ठिकाणी नाही. मनुष्याच्या ठिकाणी मल विक्षेप आहे की नाही, आपल्या ठिकाणी आवरण, हे 3 दोष आहेत आपल्या ठिकाणी. आणि बाकीचे तर छोटे मोठे तर किती आहेत त्याची म्हणजे मोजदारच करता यायचे नाही, एवढे दोष आहेत. परंतु आपण निर्दोष आहात, आपल्या ठिकाणी याचा कोणताच दोष नाही, मल नाही, विक्षेप नाही, आवरण नाही, काहीच नाही. आणि तुम्ही अनंत आहात, म्हणजे तुमचा पार लागू शकत नाही. तुम्हाला अभावाचं प्रतियोगित्व नाही, तुम्हाला प्रागभाव नाही, प्रध्वंसाभाव नाही, सामायिक अभाव नाही, अत्यंत अभाव नाही, कुठल्याही प्रकारचा अभावाचं तुम्हाला प्रतियोगित्व नाही. आणि म्हणून तुम्ही कशात सर्वज्ञ आहात. सर्वज्ञ म्हणजे काय, माणसं कोणालाही सर्वज्ञ म्हणतात. ठीक आहे, तुमच्या गुरुवर जरी प्रेम असलं तरी तो सर्वज्ञ आहे असं नाही आहे. सर्वज्ञ फक्त एक भगवंत आहे, बाकी कोणी नाही. बिलकुल नाही. सर्वज्ञ म्हणजे काय, एकाच वेळेला सर्वांच्या अंतःकरणात जो जाणतो ना त्याला सर्वज्ञ म्हणतात, एकाच वेळेला. आता आपण तिघं बसलो समजा, मग आपले सगळ्यांचं अंतःकरण एकाच वेळी त्याला कळतं. आपल्याला कळतं का, नाही कळतं. तेव्हा तुम्ही कसे आहात, सर्वज्ञ आहात म्हणले. तुम्ही सर्वज्ञ असून नियंते आहात आणि या सगळ्यांचा नियंता तुम्ही आहात म्हणले. नियंत्रण कोणाकडे, भगवंताकडे. पण नियंत्रण तुमच्याकडे आहे. आणि ते म्हणतात की अविनाशी आहात, सर्वशक्तिमान आहात. तुम्ही सर्वशक्तिमान आहात. कर्तुम अन्यथा कर्तुम या 3 प्रकारच्या ज्या शक्ती असतात त्या सगळ्या शक्ती तुमच्याकडे आहेत. आणि तुम्ही अविनाशी आहेत, म्हणजे तुम्हाला नाश नाही ना, स्वतः नाश नाही, परता नाश नाही, स्वभावता नाश नाही,
काहीच नाही ना. आणि आश्रय नाश नाही, असे 3 प्रकारचे नाश. तुम्हाला कोणताच नाश नाही. अविनाशी आहेत तुम्ही. वैकुंठ धामामध्ये ते तुम्ही निवासी आहात. तुम्ही वैकुंठ धामाचे निवासी आहात. आणि असं सगळं असल्यानंतर तुम्ही नित्य सखा नारायण आहात. तुम्ही जीवाचे नित्य सखा आहेत. म्हणजे सतत जीव ब्रह्मैव ना परहा, जीव आणि ब्रह्म 2 नाही ना, एकच आहे ना ते. तुमच्याहून जीव वेगळा नाहीये. कोठी जीव निराळा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणले, कैची कीव कैची कीव, कोठे जीव निराळा. जीव निराळा नाही, वेगळा नाही. जीव तर तो ब्रह्मरूपच आहे. आणि असा जीव जो ब्रह्मरूप आहे ते म्हणतात की तुम्ही त्रिविध तापाने पळाल्यामुळं मी विरक्त होऊन तुम्हाला शरण आलो. त्रिविध तापे तापलो मी देवा, करता या सेवा कुटुंबाची. देवा म्हणले, हे सगळ्यांची सेवा करता करताच मी 3 तापाने पळालो. म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा 3 तापाने मी पळून निघालोय. तर आणि मी तुम्हाला शरण आलो म्हणले. कारण हे 3 ताप माझ्याच्याने जाणार नाहीत, म्हणूनच तुम्हाला मी शरण आलो म्हणले. मग आता भगवंताला तर ते म्हणतात, मी तुम्हाला शरण आलो, मला तुम्ही उपदेश करा. मित्रा, आता तुम्हाला सांगतो, खरोखर शरण गेल्याशिवाय कसं कोण आपल्याला सांगणार आहे. गीतेमध्ये पण बघा तुम्ही, भगवंताला अर्जुन तेच म्हणाला, शिष्यैस्तम शादिमाम त्वाम प्रपन्नम. हे भगवंता, मी तुझा शिष्य आहे, मी तुला शरण आलो. आणि भगवंताने पण भगवद्गीतेमध्ये सांगितलं की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्मांचा परित्याग करून मला शरण ये. जो मजसी होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच ऐकू, असं म्हटलं. म्हणून की शरण गेल्याशिवाय मरण टळत नाही. जर आपल्याला मरण टाळायचं असलं तर काय करावं लागेल, आपल्याला शरण जावं लागेल. आणि शरण गेल्यानंतर भगवंत सांगायला लागेल, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. देव स्वतः गुरु होऊन येतात. देव आणि गुरु हा देवच असतो. स्वतःच गुरु होऊन येतात आणि ते आपल्याला तत्वज्ञान सांगायला सुरुवात करतात. भगवंत म्हणतात उद्धवाला की उद्धवा, श्री भगवान वाच प्रायेण मनुजा लोके लोकतत्व विचक्षणाः समुद्धरंती यात्मानमात्मान नैवा शुभा शयात. ते म्हणतात की उद्धवा, जगामध्ये जे लोक व्यवहार चतुर आहेत ते चित्तातील अशुभ वासनापासून बहुधा स्वतःचा उद्धार करून घेतात. जगामध्ये व्यवहार चतुर लोक आहेत. ते काय करत असतात, ते चतुर लोक जे असतात ना, ते हुशार असतात. तर मग ते जे लोक आहेत ते आपला उद्धार आपणच करून घेतात. आणि आपला उद्धार आपणच करून घ्यायचा आहे. आपली आपण करा सोडवण, असं म्हटलं ना, संसार बंधन तोडा वेगी. हे जगामधले व्यवहार चतुर लोक जे आहेत ना, काही काही लोक हुशार असतात. त्यांना माहिती आहे मला कोणी सोडवणार नाही आहे. मग ते बरोबर भगवंताला, एखाद्या साधू संताला शरण जातात आणि शरण जाऊन तत्वज्ञान शिकून घेतात आणि त्याप्रमाणे निश्चय करतात की मी ब्रह्मरूप आहे. हा निश्चय करतात आणि हा निश्चय केल्यानंतर ते स्वतःचा उद्धार स्वतःच करून घेतात. आपला उद्धार आपणच करून घेतात. बरोबर आहे ते. शुकाचे ने अंग भारे, नळिका भविनली रे मोहरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका. स्वतःच त्या नळी आवळून धरलंय आणि त्याला स्वतः सोडल्याशिवाय तिथून सुटू शकत नाही. तसं तुम्हाला कोणी सोडवणार नाही. गुरु फक्त मार्ग दाखवत असतो. गुरु दाविल्या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, धोया मळकटा बुद्धीचा तेने. गुरु फरकत तुम्हाला मार्ग दाखवतो, त्याप्रमाणे मार्गावरून चालावं तर तुम्हालाच लागेल. गुरु थोडाच तुम्हाला काही कडेवर घेऊन जाऊ शकेल का? नाही. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की मग काय करतो तो मनुष्य, तो आपलं कल्याण आपणच करून घेतो आणि आपल्या हातातच असतं. झाला मानव या संसारी आपण आपला वैरी. तो आपणच आपला वैरी झालेला आहे आणि आपणच आपला मित्र झालेला आहे. मग विचारांती मात्र कसं आहे की आपली सोडवणूक आपल्याला करून घ्यावी लागेल. उद्धवाला हे सांगतात भगवान, सांख्य योग पारंगत विद्वान या मनुष्य योनीमध्ये इंद्रिय शक्ती, मनशक्ती इत्यादींना आश्रयभूत असणाऱ्या माझा आत्मतत्वाचा पूर्णतः प्रगट रूपाने साक्षात्कार करून घेतात. बघा, ते म्हणतात की सांख्ययोग पारंगत विद्वान, मनुष्य योनीमध्ये इंद्रिय शक्ती हे सगळं असतं
सांख्य म्हणजे प्रधान मल्ल म्हटलेले आहे. सांख्यशास्त्र म्हणजे कपिल मुनींनी ज्या देवहूती मातेला सांगितलेलं जे शास्त्र आहे त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. प्रकृती पुरुषाचा विवेक त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. अष्टधा प्रकृतीचा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि असं जे सांख्यशास्त्र आहे ते सांख्यशास्त्र योग पारंगत जे होतात लोक आणि ते काय करतात, भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतात आणि आपला उद्धार आपण करून घेतात. कोण म्हणतं? उद्धव म्हणतो भगवंताला. तो म्हणतो की मी 1 2 3 4 आणि 4पेक्षा अधिक पाय असलेली आणि पाय नसलेले असे अनेक प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. त्या सर्वांमध्ये मला माणसाचेच शरीर अधिक प्रिय आहे. भगवंत म्हणतात हे. भगवंत म्हणतात. भगवंत काय म्हणतात की उद्धवा, अनेक प्रकारची माणसं बघितली मी, लोक म्हणजे प्राणी बघितले, 2 पायाचे 4 पायाचे, बिन पायाचे, पंखाचे सगळे, पण मला जाणणारा कोणीच नाही ना. बाहुले करून मनुष्य देही निजे ज्ञान घातले पायी. नाथबाबा भागवतामध्ये म्हणतात की मनुष्य देह निर्माण का केला, तर तो मला जाणील म्हणून मनुष्य देह निर्माण केला असं भगवंत सांगतात. भगवंत म्हणतात की अशी जी काय आहेत ती सर्वांमध्ये मला माणसाचे शरीर अधिक प्रिय आहे. या सगळ्यामध्ये मला मनुष्य देह सर्वात प्रिय आहे. का बरं? तर तो मला जाणू शकतो म्हणून. पण जाणीत नाही. हां, भगवंत आपला मनुष्य ज्या वेळेला गर्भामध्ये असतो त्यावेळेला सोहम सोहम करतो आणि बाहेर आला की लगेच कोहम म्हणतो. तो उलट तो लगेच भगवंत म्हणतात कारण या मनुष्य शरीरात एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी इत्यादी ग्रहण केल्या जाणाऱ्या साधनांनी अनुमानाचा विषय नसूनही माझा सर्व प्रवर्तक ईश्वराचा म्हणजे साक्षात अनुभव घेतात. मग काय करतात म्हणले, मनुष्य शरीरामध्ये एकाग्रचित्त मनुष्य बुद्धी ज्याची आहे असा मनुष्य मला जाणतो. मग त्याला जाणायचं म्हणल्यावर एकाग्रचित्त नको व्हायला. आणि एकाग्रचित्त कोणच होतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्याच्याजवळ उपाधी कमी आहे ना त्याचं एकाग्रचित्त लवकर होतं. ज्याजवळ भरपूर उपाधी आहेत का त्याचं नाही होत लवकर. घडीत डोक्यात हे येतं, घडीत डोक्यात ते येतं, काही डोक्यात येत चालतं. पण ज्याच्याजवळ उपाधीच नाही त्याला काही विषय नाही. मग असं म्हणतात की बघा, आम्ही नमोबा त्याला उपाधी नाही ज्याला. आम्ही त्याला नमस्कार करू ज्याला उपाधी नाही. ज्याला उपाधी आहे त्याला आम्ही नमस्कार नाही करणार. कारण उपाधीने माणूस मोठा होतच नाही ना. आणि तुम्हाला जर वाटत असलं की बाबा मी उपाधीने मोठा आहे, त्या मोठेपणाला काही तसा अर्थ नसतो. ते कधी संपत सांगता येत नाही. म्हणून उपाधीने मोठं होण्याचा प्रयत्नच करायचा नाही. तो स्वरूपाने मोठा पाहिजे, स्वरूप स्थितीने मोठा पाहिजे तो. आणि भगवान म्हणतात उद्धवाला की उद्धवा, अरे माणसाचं जे शरीर आहे ना त्याच्याद्वारेच मला जाणता येतं. ईश्वराचा साक्षात अनुभव ते लोक घेतात. ज्यांना उपाधी कमी झाली ते लोक मात्र ईश्वराचा म्हणजेच माझा अनुभव घेतात. या संबंधात महात्मे एक प्राचीन इतिहास सांगतात. हा इतिहास म्हणजेच परमतेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद आहे. उद्धवाला भगवंत सांगून राहिले की राजा आपला उद्धवा की एक प्राचीन इतिहास आहे आणि तो इतिहास सांगतात म्हणले लोक किंवा जे ज्ञानी लोक आहेत ते तो इतिहास सांगतात. यदुराजाचा आणि अवधूताचा तो इतिहास आहे. त्या यदुराजा जो आहे तो यदुराजा खूप पवित्र आहे तो. कारण का तुम्हाला सांगतो, ययाती जो राजा होता त्या ययातीचे 2 मुलं आहेत आणि एक मुलगी होती माधवी नावाची. एक पुरू आणि यदू हे 2 मुलं त्याचे. आता बघा ह्या ययातीला त्याची देवयानी म्हणून एक बायको होती, त्या शुक्राचार्याची मुलगी. आणि प्रकार असा झाला की त्याची दुसरी वृषपर्व्याची एक जी मुलगी होती ती त्याची पत्नी होती. ते हे देवयानीला त्यांनी कळूच दिलं नव्हतं. आणि नंतर ज्या वेळेला कळालं तर ते त्यांच्यामध्ये खूप वाद झाला आणि शुक्राचार्यांनी म्हणजे त्याच्या सासऱ्यांनी त्याला शाप दिला, तरुण वयातच तू वृद्ध होशील म्हणून. आणि तू वृद्ध झाला. आता काय करावं म्हणून त्याला ही जी 2 मुलं होती ना ह्या मुलांना त्यांनी सांगितलं, पुरूला आणि यदूला सांगितलं की तुमच्या दोघांपैकी तुमचं तारुण्य मला कोण देऊ शकतं.
यदू मोठा होता, यदूला विचार तू देतो का? यदू म्हणला नाही मी नाही देणार म्हणला. कारण का? माझं तारुण्य घेऊन तुम्ही काय करणार? तर तुम्ही माझ्या आईशी शरीर संबंध करणार, मग मला मातृगमनाचं पातक नाही लागायचं का? मी हे पाप नाही करत. हा, मी हे पाप करणार नाही. भले शाप परवडला पण पाप नाही परवडत. मला तुम्ही शाप दिला ना तरी चालेल. महाराज मग पुरूला विचारलं तर पुरूने ते कबूल केलं, देतो म्हणले. वडिलांची इच्छा आहे ना म्हणून. पण यदूंनी नाही दिलं. याने न दिल्यामुळं एवढ्या पवित्र तो होता की त्याच्या वंशामध्ये भगवंताने जन्म घेतला. का? तो इतका पवित्र, पापाची वासनाच येऊ दिली नाही त्याने ह्या यदुराजाने. म्हणून भगवंत यादव वंशात जन्माला आले. याच्या नावावरून या यादव वंश नाव पडलं, यदूच्या नावावरून. आणि त्याच्या वंशात भगवंत जन्माला आले. सोपं आहे काय? आपल्याला वाटतं कोणाच्या पोटी, अरे कोणाच्या पोटी कशी काय येतील ते? तसं होत नाही कधी. ते नेमकं मग आता बघा, तो ते सांगतात की तो इतिहास आहे म्हणले. धर्माचे ज्ञान जाणणाऱ्या यदूने एकदा त्रिकालदर्शी तरुण अवधूत ब्राह्मण निर्भयपणे विहार करीत असलेले पाहून त्यांना विचारले, अवधूतम द्विजम. अवधूत म्हणजे हा शब्द लावला पुढचा ते नकारात्मक होतं. धूत म्हणजे धुलीने धुसरीत जे आहे ते, ज्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची धूळ राहिलेली नाही, आवरण राहिलेलं नाही, असा ब्रह्मज्ञानी ब्रह्मवेत्ता ब्राह्मण. तो अवधूत अवस्थेमध्ये म्हणजे काय, मैं तो रमता जोगी राम मुझे क्या दुनिया से काम, मुझे तो काम ईश्वर से जगत रोठे तो रूठ न दे. अशा अवस्थेमधला तो महात्मा, तो त्या यदुराजाने बघितला. आणि यदुराजा त्यांना शरण गेला. ते भगवान दत्तात्रेय होते. त्या यदुराजा त्यांना बघितल्यावर त्यांना शरण गेला. आणि तो म्हणतो, यदुर्वाच कुतो बुद्धिरियम ब्रह्मन् कर्तुः सुविशारदाः यामासाद्य भवान लोकम विद्वांश्चरति बालवत. यदुराजा म्हणतो की ब्रह्मन, आपण काही कर्म तर करीत नाही, तुम्ही काही कर्मही करत नाहीत, काही काम करत नाही किंवा काही नाही, किंवा डेव्हलपमेंट नाही, काही नाही, तरीही आपल्याला ही चतुर्बुद्धी कुठून प्राप्त झाली? तुम्ही कुठं काही करताना दिसत नाहीत, काही नाहीत, पण तुम्ही मोठी चतुर आहात म्हणले. हे कसं काय तुम्हाला मिळालं? कुठून मिळालं? जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखे जगामध्ये वावरत आहात. तुमच्याजवळ सगळं ज्ञान आहे, तुम्ही विद्वान आहात, पण लहान बालकासारखं तुम्ही राहतात म्हणले. हे असं कसं काय तुम्हाला शक्य झालं? होत नाही शक्य इतरांना, पण तुम्हाला कसं काय शक्य झालं म्हणले. साधारणतः असे दिसते की माणसे आयुष्य, यश, संपत्ती किंवा मोक्ष इत्यादींची इच्छा मनात धरूनच धर्मार्थ काम मोक्ष किंवा धर्मार्थ काम किंवा तत्वजिज्ञासेमध्ये प्रवृत्त होतात. लोक म्हणजे बिना प्रयोजनाचं कोणीच प्रवृत्त होत नाही ना. काहीतरी मनामध्ये इच्छा धरून लोक येतात परमार्थामध्ये. मला असे लय लोक भेटले आणि त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली की ती गेली परत माघारी. काय करणार? पीडिती आपल्याला भावना जायची जायची वासना, कर्माचा देखना पाहिलेला कौतुके. कोणीच कोणाला काय देऊ शकत नाही, काय नाही. ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला फल देत असतं. परंतु आपण कर्म करण्यासाठी समर्थ, विद्वान, निपुण, सुंदर व अमृत मधुर बोलणारे आहात असे असूनही आपण वेळा उन्मत्त आणि पिशाच यासारखे राहता, काही करीत नाही किंवा काही इच्छितही नाही. साधू कसा असतो? तो म्हणले जगात पिशाच्या अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी निमग्न तो जाणा. तो जगामध्ये पिशाच्या सारखा राहतो. त्याला कोणी वेड म्हणतं, याला काय कळत नाही, पण खरं त्यालाच कळालेलं असतं. आणि त्याला जे कळालेलं असतं ते इतर कोणालाही कळालेलं नसतं. अशी अवस्था त्या महात्म्याची असती. त्या महात्म्याचं त्या ठिकाणी सांगतात, अधिकांश लोक जे आहेत ना ते तर काम, क्रोध, लोभामध्ये पोळून गेलेले आहेत. तुम्ही बघा ना, माणसं नुसती येड्यावून झाले आहेत. पैसा 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 काय? पैशाच्या द्वारा सगळी सुख कशी मिळतील याचाच प्रयत्न आहे. पण महाराज त्याच्या जर म्हणत आलं ना तर लयच बेकारी.
ते आता नाव मला आठवायचं नाही, पण ज्याच्याजवळ काहीतरी 10-15 हजार कोटीची संपत्ती होती, असा एक मोठा मनुष्य, ही वस्तुस्थिती बरं का, मोठा मनुष्य असा 10-15 हजार कोटी कशाला म्हणतो आपण, तर लाख बी म्हणत नाही, आपल्याला आपली ताकदच नाही तेवढी. 10-15 हजार कोटीची संपत्ती ज्याच्याजवळ आहे, तो त्याची मृत्यूची वेळ जवळ आली, त्याने बोलवलं त्याचे लोक सगळे. तो म्हणला, बघितलं का एवढी संपत्ती, म्हणला पण मी काहीच करू शकत नाही. सांगा म्हणले पाठीमागच्यांना की बाबांनो सावध व्हा, मी एवढं कमवलं पण मला याच्यातलं काही बरोबर घेता पण येत नाही, मला उपभोग पण झाला नाही. त्यामुळं आहे त्या स्थितीमध्ये राहावं, आनंद घ्यावा, संपलं. कधी तो बोलावणं येईल आणि कधी तो नेईल काही सांगता येत नाही. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. त्यामुळं लोक उपाधीने, लोक पैशाने आणि त्याने सगळे सुख घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु मिळत नसतं ते त्याच्यामध्ये शक्यच होत नाही त्याला. आणि तुम्हाला तर काहीच नाही म्हणले. यदुराजा त्या अवधूतांना काय म्हणतो, तुमच्याजवळ तर काहीच नाही, तरी पण तुम्ही समाधानी आहात, तरी पण तुम्ही आपल्या छंदामध्ये आहात, कसं काय असं? तेव्हा तो म्हणतो, यदुराजा म्हणतो, ब्रह्मन संसारातल्या विषयाचा स्पर्शही नाही, तुम्ही एकटेच आहात, तरी स्वतःमध्ये तुम्हाला आनंद कसा मिळतो? संसारातली काहीच गोष्टी नाहीत तुमच्याजवळ, तुम्हाला नाही पोरं नाही, बायको नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, तरी तुम्ही आनंदात दिसतात, तरी तुम्ही प्रसन्न दिसतात, असं कसं काय? आणि संसारामध्ये किती वेळ 10-5 पोरं आहेत, तर कोणाला काय आहे, कोणाला पैसा आहे, पाणी आहे, सगळे, तरी चेहऱ्यावर मियार होती की सुरत यायची, तरी चेहऱ्यावर दुःखच आहे. पण तुम्हाला काही नसतानाही तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, हे कसं तुम्हाला साध्य झालं? हे तुम्ही कशामुळे साध्य केलं? तेवढं म्हणले मला तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदू नैवम महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा पुष्ट सभाजित प्राह प्रश्नाया अवनतम द्विजहा. ते म्हणतात, ब्राह्मण भक्त शुद्ध बुद्धी यदूने त्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा सत्कार करून त्यांना हा प्रश्न विचारला आणि मोठ्या नम्रतेने मस्तक लावून तो त्यांच्यासमोर उभा राहिला. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, ब्राह्मण म्हणजे ब्रह्मवेत्ता, जातीचा ब्राह्मण ही अपेक्षित नाही बरं, हे लक्षात ठेवा, तो ब्रह्मवेत्ता आहे. आणि असा जो ब्रह्मवेत्ता आहे त्यांना यदुराजाने प्रश्न विचारले की तुम्ही असे समाधानी कसे आहात, तुम्हाला दुःख कसं नाही, हे विचारलं आणि मला कृपा करून सांगा म्हणून विचारलं, विनंती केली. आणि त्यांच्या पुढे हात जोडून यदुराजा उभा राहिलेल्या त्या अवधूतापुढे, त्या ब्रह्मैव भवती अशी अवस्था ज्या ब्रह्मवेत्याची आहे त्यांच्या पुढे उभे राहिलेत. आणि मग ते त्यांना सांगायला आरंभ करतात. ते पुढच्या सत्रामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. मित्रांनो, जाता जाता एक सांगतो, आमचं गुरुकुल नावाचं चॅनल आहे यूट्यूबवर. या चॅनलमध्ये अनेक व्हिडिओ आहेत, 577 व्हिडिओ आत्तापर्यंत झालेले आहेत. त्याच्यामध्ये भजन आहे, तत्त्वज्ञानाचे विषय आहेत, काही मुलाखती पण आहेत, वेदांत विषय आहे. आपण जर आपल्या या ठिकाणी आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जरूर त्या गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि गुरुकुल भागवत आश्रमाचं आमचं ब्रीदवाक्य असं आहे की अध्यात्म प्रसारणम अस्माकं स्वधर्म. अध्यात्माच्या व्यतिरिक्त इतर चर्चा आम्ही करत नाही, करणारही नाही. आणि हाच प्रचार आम्हाला या गुरुकुल भागवत आश्रमाच्या माध्यमातून करायचा आहे आणि तो यथाशक्ती तो चालू पण आहे. तेव्हा आपलं सहकार्य अपेक्षित आहे, ते आपण या ठिकाणी सहकार्य करा आणि सबस्क्राईब करा.